मंडळी, आज माझा दौरा आहे ग्रामदेवता कुलस्वामिनी आणि स्वामींचा मठ हडपसरचा, जो प्रचंड प्रसिद्ध आहे. तर मंडळी, मी आता हडपसरमधल्या श्री स्वामी समर्थांच्या मठात आली आहे. चपला काढायला स्टँडचा वापर करा प्लीज. आणि मठात प्रवेश करण्यापूर्वी पाय धुवून जा. हे आहे स्वामींचं मठ. समर्थ मठातला परिसर आहे सुंदर. खंडोबा, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, सर्व संत मंडळी, आपलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठल रुक्माई, तसंच काही दुरून येणाऱ्या भक्तांसाठी इथे राहण्याची देखील व्यवस्था आहे. तसंच दर गुरुवारी इथे महाप्रसाद व स्वामींच्या प्रकट दिना दिवशी देखील महाप्रसादाची सेवा असते. हे स्वामींचं प्रसादालय आहे. हा श्री स्वामी समर्थांचा संपूर्ण मठ परिसर आहे. निसर्गाने भरलेला सुंदर निसर्गरम्य. हे आमचं श्री कुलस्वामिनीचं मंदिर आहे. मंदिरात भटजी नसल्यामुळे मीच पूजा केली. आता ग्रामदेवतेच्या इथे ही हडपसरची ग्रामदेवता पावणादेवी माता, ग्रामदेवीचं मंदिर आहे. आमच्या पावणादेवी मातेच्या मंदिर परिसरातलं समोर दिसतंय ते महाप्रसादालय. इथे दर मे महिन्यात 10 तारखेला महाप्रसाद आयोजित केला. हा तेरडा मस्त फुललेला, हिरवे डोंगर, भाताची शेतं, झाडं, खूप सुंदर वाटतं ना. आता मी परत घरी चालले. टाटा.